शाहू महाराजांची जयंती 26 जूनला होती, त्या दिवशी घ्यायचा होता. परंतु त्या दिवशी आपल्याला माहिती आहे पालखी आपल्या जिल्ह्यातनं निघतात देवणी आळंदीवरून. पुरवणी मागण्या मला उद्या सादर करायच्या, सगळे छापाई विपाई करून सगळी तयारी करायची होती. त्याच्यावर बुधवार गुरुवार शुक्रवार माझा जास्त करून बुधवार गुरुवार वेळ गेला. त्यांना विनंती केली होती की 26 तारखेच्या ऐवजी तुम्ही जर रविवारी घेतलं तर मग रविवारी अर्ली मॉर्निंगला मी येईल आणि UPSC MPSCचे 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. सारथीच्या माध्यमातून त्यांना थोडंसं सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांनी आमची वाटचाल अतिशय दैदिप्यमान यशस्वी पद्धतीनं पार पाडावी आणि त्यांनी पुढं जावं हा आमचा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून हे एक काम होतं. नंतर सारथीच्याबद्दल मराठी हिंदी इंग्रजी अशा 3 भाषेमध्ये पुस्तक काळे लेखक आहेत त्यांनी तयार केलेलं आहे, त्याचं एक प्रकाशन होतं. आणि इतर काही बाबी होत्या, त्यांना काही माझ्याशी बोलायचं होतं. या सगळ्याच्या संदर्भात मी सकाळी 7:45ला आलेलो होतो. आता कार्यक्रम संपला. रेल्वे स्टेशनच्या संदर्भात हिंदी भाषेवरनं वाद जो होतोय, हिंदी भाषेवरनं जो वाद होतोय सुरू, 5 तारखेला मोर्चा देखील काढणार आहे. तुमची भूमिका काय असेल? त्या संदर्भामध्ये मी सातत्याने माझी भूमिका मांडली. आज पण आम्ही त्याच्याबद्दल, आज आमची कॅबिनेट असते, आज प्रेस असते, आज चहापानाचा कार्यक्रम असतो. दुपारी मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळेस पण आम्ही चर्चा करू. या संदर्भामध्ये मी पुन्हा तेच सांगतो की बाबा म्हणजे शेवटी सगळ्या त्या पालकांना आपल्या मुलाला मुलीला कुठली भाषा यावी हे वाटत असतं, शिकावं वाटत असतं, तरी देखील मराठी तुमची माझी मातृभाषा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला तरी ते बाहेरनं आलेले असेल कामधंद्याच्या नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं, तरी देखील त्यांच्या मुलांनी इथं आल्यानंतर इथं जर शिक्षण घेत असेल तर त्यांना मराठी मातृभाषा पहिलीपासून आली पाहिजे. म्हणूनच आपण इंग्रजी माध्यमांना पण मराठी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आणि तोच आपला त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेवर अपार प्रेम आहे, अपार श्रद्धा आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मधल्या काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पण मिळवून दिला. खूप वर्षाचं आपल्या सगळ्यांची मागणी होती, ती पण मागणी पूर्ण करण्याचं काम NDAच्या सरकारने केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता इथून हा जो दुसरा मुद्दा आला आहे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह आहेत. बरेच जण आपली भूमिका तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे. मी पण सांगितलेलं आहे की माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं, 5वीपासून हिंदी सुरू करावं. कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं. मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो, कारण ती लिपी तीच आहे, त्याच्यावर ती अडचण नाही. तर 5वीपासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कव्हर केलं तर तो 5वीपासून शिकला तरी चालू शकतो. अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि प्रत्येकाने त्याबद्दलचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि एकंदरीत सगळे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत. तिथं काहीतरी मोर्चा काढायचा आहे, कुठलाही झेंडा नाही वगैरे वगैरे असं ते चाललेलं. संजय राऊत म्हणतायत, तुम्ही सहभागी होणार का? तुमचा पण फोटो राज ठाकरेंच्या बॅनरवर फोटो आहे, दादा फोटो आहे त्यावर. आणि संजय राऊत म्हणतात 2 ठाकरे बंधूंना एकत्र येण्यात विरोध केला जातोय सरकारकडनं. कुणी कुणाला विरोध करा, आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना. आपणही त्यांना म्हणणं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा, आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे. तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे. तेही पण त्याच्यातलेच एक महत्वाचे घटक आहे. ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतला. मला मी ते असं तुमच्याकडनंच ऐकलेलं आहे. मला तुम्ही मोर्चा सहभागी होणार आहेत का? अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच
मोर्चाची वेळच येऊ दे असे आमचा प्रयत्न आहे. रोलबॅक होईल दादा? सक्तीवरून कुठेतरी रोलबॅक होईल. भूमिका आहे. हे कुठल्याही बाबतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन UPA असेल, NDA असेल, ही लोक काम करत असतात, आघाडी असेल, युती असेल, त्यावेळेस थोडंसं वेगवेगळा मतप्रवाह असू शकतो. परंतु नंतर राज्याच्या हिताचं काय, जनतेच्या हिताचं काय, तरुण पिढी म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे, हे सगळ्या याबद्दलच्या गोष्टी पाहायच्या असतात, चर्चा करायची असते. चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघतो असं माझं स्वतः. दादा शिंदे गटामध्ये नागपूरमध्ये कुख्यात गुंडांनी प्रवेश केला. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अर्थात गेले काही नागपूरमध्ये त्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. एका गुंडाचा प्रवेश झाला. अरे बाबा, कधी युवराज म्हणून. एक मिनिट, कधी आम्ही ज्यावेळेस पक्षप्रवेशाला जातो त्यावेळेस ज्याला पक्षप्रवेश देतो त्याची सगळ्यांची हिस्ट्री अगदी बारकाईने माहिती असते अशातला भाग नाही. माझ्या हातनं देखील एकदा इथं घडलेलं होतं, तुला आठवत असेल मागच्या काळामध्ये. पण ते कळलं की लगेचच आम्ही त्यांना मग पक्षातनं बाजूला केलं. आता याबद्दल तुम्ही जे सांगता, मागे RR पाटील आमचे होते, त्यांच्याही बरोबर काही फोटो काढतात, तर कुणाचे तरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो होते. अशा वेळेस सरकारमध्ये जे लोक काम करतात त्यावेळेस खरं पोलिसांनी थोडं बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे की कुणाची नावं आहेत, आणि त्यावेळेस लगेच त्या पक्षप्रवेशाच्या पक्षप्रवेशाचं जे पक्षप्रवेश देतात त्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही हे अशी यांची पार्श्वभूमी आहे, तर ह्याच्याबद्दलचा निर्णय तुम्ही घ्या.